आरके बस स्थानकावर बसच्या वेळापत्रकाचा फलक नसल्याने प्रवाशांना तासनतास बसची प्रतीक्षा करावी लागत आहे। बस स्थानकावरील अपुऱ्या सुविधांमुळेही प्रवाशांमध्ये नाराजी आहे। याच समस्येचा आढावा आपलं नाशिकचे प्रतिनिधी प्रकाश धुर्वे यांनी घेतला आहे। मी आहे आरके परिसरात, अर्थात रविवार कारंजा, नाशिकचं मध्य भागामधला असलेला हा परिसर। या ठिकाणी विद्यार्थीसह बाजारपेठ असल्यामुळे नागरिकांची प्रवास करण्यासाठी इथून मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळालेली आहे आणि विद्यार्थी संख्या देखील मोठी आहे। त्याचं कारण नाशिक रोड असेल, श्रमिक नगर असेल, गंगापूर रोड असेल, अशा विविध ठिकाणी बसेसचा प्रवास या ठिकाणी विद्यार्थी व नागरिक करतात। नाशिक शहरामध्ये काही भागांमध्ये आपल्याला बस स्टॉपची गेल्या कित्येक वर्षापासून दुरवस्था दिसून आली। स्मार्ट बसेस झाले पण मात्र स्मार्ट बस स्टॉप झालं नाही आणि पावसाळा असल्यामुळे कुठेतरी आता नागरिकांची आणि विद्यार्थ्यांची गैरसोय पाहायला मिळालेली आहे। मी सध्या काही दृश्य आपल्याला दाखवणार आहे। या ठिकाणी बस स्टॉपची इथे आपण बघू शकता, हे जे पत्र्याचं शेड आहे अतिशय तुटलेल्या अवस्थेत आपल्याला दिसून येत आहे। या देखील तुटलेल्या अवस्थेत पत्र शेड दिसून येत आहे। मात्र या ठिकाणी कुठलेही वेळापत्रक, बस किती वाजता येणार, काय येणार, बस किती वाजता येणार, काय येणार, हे देखील फळक आपल्याला नाहीये आणि विद्यार्थ्यांची नेमकं काय गैरसोय होती आपण विद्यार्थ्यांची संवाद साधणार आहे। दादा, काय मित्रा, तू कुठून आलात आणि दररोज तू या ठिकाणी प्रवास करतोय, काय सांगशील? मी सिडको परिसरातून येत आहे। तर मी रोज प्रवास करत राहतो। तर अवस्था तर तुम्ही बस स्टॉपची पाहू शकता की बसायला व्यवस्थित जागा नाही, काय नाही। अजून गर्दी तर तुम्ही पाहू शकता केवढी काय आहे। तर प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे की दूर अवस्था कशी झालेली, काय झालेली आहे। आपलं नाशिक एकदम स्मार्ट सिटी वाटली पाहिजे। हे तर स्मार्ट सिटी वाटत नाही आपलं। बरं मित्रा, काय सांगशील तू? तू दररोज कुठून कुठून प्रवास करतो आणि काय सांगशील? मी दररोज आरके ते पाथर्डी फाटा प्रवास करतो कॉलेजच्या वेळानुसार। आणि दररोज इथं येता पाऊस वगैरे चालू असतो तेव्हा आम्ही याच्या खाली येतं थांबण्यासाठी, पण तरी इथं पूर्णपणे खड्डे झालेले आहे म्हणून पाऊस वगैरे लागत राहतो आम्हाला। आणि इथं वेळापत्रक पण नाही दिलेलं आहे शासनाने की काही ते वयोवृद्ध व्यक्ती असतात त्यांना बघण्यासाठी बस किती वाजता आहे काय आहे। आम्ही तरी फोनमध्ये बघून चालले जातो, पण त्यांना त्रास होतो की बस कोणती आहे, काय आहे, कुठे जाणार आहे, त्यांना वेळ पण नाही समजत। आणि इथं येऊन खूप बसची पण अवस्था झालेली आहे। काही बसेस लीक पण होता। शासनाने याची काळजी घ्यायला पाहिजे। या ठिकाणी स्मार्ट बस व्हायला पाहिजे, वेळापत्र देखील या ठिकाणी नाहीये अशी देखील विद्यार्थ्यांकडून आपल्याला माहिती मिळालेली आहे। आपलं नाशिक, प्रकाश धुर्वे।